या शेंगा बघितल्या का तुम्ही? हे गायज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर विषय काय झालेला आहे, काल बापूंचा गहू केलेला आणलेला बघा. तर बघा, गहू खाली करायचं चालू आहे गाडीमधनं. सगळा गहू खाली करतात बापू, आणि आम्ही एक बुशाची गोणी आणली आहे. ते एक बुशाची गोणी आहे खाली, ते आमचा रामा नेऊन टाकणार आहे घरामध्ये. मी गाडी बिडी पुसली मस्त, काचा बिचा खाली घेतली, ओके म्हणजे करून ठेवले. घरची आली, गाडीत बसली, डायरेक्ट निघाली रानामध्ये. चल, तर काय मी आता आलेलो आहे बघा खाली. आपलं कांदा भरलं थोडं आणि खाली आलो मस्तपैकी आपल्या भुईमुगावर आणि आपल्या छोटी केलेली मका आहे त्या मकावरती पाणी चालू आहे. ते आता पाणी निघलं असं बघा, तुम्हाला दाखवतो मी. पाणी अक्षरशः निघलेलं आहे. मोटरला हळू चलते बघा, मोटरला हळू चलते, उचक्या मारते. वाफा भिजलाय 100% माझी गॅरंटी. वाफा फुल भिजलेला आहे खाऊन तो वाफा भिजलेला आहे. तिथं बरोबर दुसऱ्या वाफ्यावर दार मी. आणि इथं आपण लावलेलं बघा खारीकचं झाड आहे. खारीक ही दिसते, खारीकचं झाड आहे. त्याला थोडं पाणी घालतो, करतो मोटर बंद. चला, काय बघू शकता आमच्या भुईमुगाला लागली शेंगा. तर या शेंगा बघितल्या का तुम्ही? ह्या शेंगा आलेल्यात आमच्या भुईमुगाला, म्हणजे तिथल्या भुईमुगाला. तर मी म्हणलं आज टेस्ट करून बघावं की ह्या शेंगा कुठून राहिल्या. तर शेंगा आता खालच्या मापात आलेल्यात बघू शकता. मस्तपैकी ह्याला आम्ही खाणार. चला तुम्हाला दाखवतो चव. तर काय ही आज आमची लास्टची खेप आहे, म्हणजे आजच्या दिवसाची लास्टची खेप आहे. पाहू शकता गाडी फुल लोडेड आहे, आणि फुल गाडी कधी नाही. आणि तुम्हाला सांगतो, एमटी गाडी चालवण्यापेक्षा लोडेड गाडी चालवायची माझी येते ना नाथफळा. सस्पेन्शन असं दाबतात ना गोलीगत. हा, नाथफळा बघा कसं आहे, कसं चालतंय. ऍक्सिलेटरवर पाहिजे नाही आपला पब्लिक. हा, नाथफळा पब्लिक वाळा कसं हाणतंय आवाज. चला मस्त पैकी घेतो खाली करून.